त्यातलं या जिल्ह्याचं, लातूर जिल्ह्याचं दयानंद विज्ञान महाविद्यालय हे एकमेव केंद्र विज्ञान मंचसाठी, त्यात आपण सहभागी व्हावं ही अपेक्षा आहे. तेव्हा असेच वेगवेगळ्या परीक्षा, वेगवेगळे कार्यक्रम या शासनामार्फत आयोजित केले जातात, राबवले जातात. ही एक स्कीम आहे. तेव्हा या स्कीम अंतर्गत एक 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा घेतली जाते आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षा घेऊन ही केंद्र सरकारमार्फत परीक्षा असते. राज्यातून जवळपास 400 विद्यार्थी ती परीक्षा घेऊन निवडले जातात आणि त्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते NTSची. तेव्हा त्याही परीक्षेला आपण बसावं, 10वीमध्ये ती परीक्षा घेतली जाते. तेव्हा असे अनेक योजना या शासनामार्फत घेतल्या जातात. त्याचप्रमाणे तुम्ही प्रयोग वेगवेगळे करण्यासाठी भौतिकशास्त्रातले विशेषतः टाकाऊ वस्तू ज्या काही म्हणजे फारशा किमतीच्या नाहीत त्या वस्तूपासून तुम्ही वेगवेगळे प्रयोग करू शकता. त्याला हँड्स ऑन एक्सपेरिमेंट्स म्हटलं जातं. असे हँड्स ऑन एक्सपेरिमेंट्सही तुम्ही करावे. त्यासाठी तुमच्या शिक्षकाचं सहकार्य तुम्हाला मिळू शकेल. तुमच्या शाळेतून ते प्रयोग करू शकता. इथं त्याचं मार्गदर्शन येईल. तसं ते वर्मा म्हणून एक शास्त्रज्ञ आहेत IITमध्ये कानपूरला, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे हँड्स ऑन एक्सपेरिमेंट्स देशभर राबवले जातात. तेव्हा त्याचीही माहिती आपण घ्यावी आणि अशा प्रकारचे प्रयोग करून पाहावेत की ज्यामुळं भौतिकशास्त्रामधले तत्त्व काय आहेत, त्याचे बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत हे त्या एक्सपेरिमेंट्समधून तुम्हाला समजू शकतील. तेव्हा अशा प्रकारे तुम्ही या विज्ञानाचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या परीक्षा देऊन आणि रूपनेर तुम्हाला या ठिकाणी 2 दिवस दाखवणार आहेत वेगवेगळे प्रयोग. त्याचाही तुम्ही माहिती घेऊन उपयोग करून घ्यावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जो विज्ञान महोत्सव आयोजित केलेला आहे त्याचं उद्घाटन झालं असं मी रीतसर जाहीर करतो आणि मी माझी जागा घेतो. धन्यवाद. सांगून आम्हाला मार्गदर्शन केले आहे. यानंतर हसत खेळत विज्ञान या शैक्षणिक उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री अशोकजी रुपणे सर व श्री शिवाजी माने सर आम्हास कृतीविषयी मार्गदर्शन करून दाखवणार आहेत. तर इतर मान्यवरांना मी व्यासपीठासमोरील आसनावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. आणि मी सुरुवातीलाच लातूरमध्ये इथे मला बोलवल्याबद्दल, माझे सहकारी आणि मला बोलवल्याबद्दल मी तुमच्या सर्व आयोजकांचं, लड्डा सर, त्यांची संपूर्ण टीम, अतुल सर आणि सर्व टीम यांचं आभार मानतो. आणि आता इथून पुढे तुम्ही जवळपास 2 तास एक विज्ञानाच्या वेगळ्या महोत्सवात असणार आहात, विज्ञानाच्या एका वेगळ्या जगामध्ये असणार आहात. आणि मी बोलणार कमी, ऍक्टिव्हिटी तुम्हाला जास्त दाखवणार, प्रयोग जास्त दाखवणार. त्यामुळे इथून पुढे आता जबाबदारी माझी आहे, तुम्हाला बोर होऊ द्यायचं नाही. आणि तुम्ही मला नंतर सांगायचं तुम्ही कंटाळत आहात का मी कंटाळत आहे. आणि अगदी अलर्ट राहा, तुम्ही अगदी रिलॅक्स बसा. आणि अलर्ट म्हणजे डोक्याने राहा, परंतु अगदी असं मांडीवर काहीतरी घेतलंय असं दाबून बसलंय असं नाही. रिलॅक्स बसा, डोक्याने अलर्ट. आणि सर्वांनी इकडे पहा. आता एक छोटीशी फिल्म तुम्हाला मी दाखवतो. आपण स्क्रीनवरती ती फिल्म पाहूया, पण तिची मी तुम्हाला 1 मिनिटात स्टोरी सांगतो. त्या फिल्मचं नाव आहे डू फ्लावर्स फ्लाय. आणि ह्या ज्या माणसाने फिल्म बनवली त्या माणसाला मागच्या महिन्यामध्ये अहमदाबादमध्ये मला भेटण्याचा योग आला. आता त्या माणसाचं वय आहे 43 वर्ष. आणि जसं आता सर बोलत होते आई सर, नंतर आपण IIT असे नावं ऐकतो, तसंच एक अतिशय चांगलं इन्स्टिट्यूट आहे अहमदाबादमध्ये. त्याचं नाव आहे NID, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन. आणि तिथे ते फॅकल्टी आहेत.
आणि ते जेव्हा शिकत होते मग साहजिकच आपल्यासारखं आधी त्यांचं काहीतरी बालवाडी किंवा प्रायमरी, प्री प्रायमरी, नंतर मग हायस्कूल, नंतर कॉलेज, नंतर ते NID मध्ये गेले. तर म्हटलं ही फिल्म तुम्हाला बनवायला, तुम्ही आता फिल्म ते पाहणार आहात, इन्स्पिरेशन कुठून मिळालं? तर तेच खरं सांगू का म्हटलंय, मी माझ्या शाळेच्या लाईफमध्ये आउटस्टँडिंग विद्यार्थी होतो. आता तुम्हाला जेव्हा सांगितलं जाईल आउटस्टँडिंग, तेव्हा साधारणतः तुम्ही असा अर्थ घेता की अतिशय वेगळं काम करणारा, या माणसाला आपण आउटस्टँडिंग काम केलं की आउटस्टँडिंग विद्यार्थी असं म्हणतो, वेगळं काम करणारा विद्यार्थी. पण त्यांनी सांगितलं तो अर्थ काय सांगू का? मला सदा कदा पनिशमेंट झालेली असायची शाळेमध्ये, त्यामुळे मी वर्गाच्या बाहेर आउट, ही माझी पनिशमेंट. आणि पनिशमेंट काय? तर तिथे जाऊन उभा राहा, स्टँडिंग. म्हणून आउटस्टँडिंग मी स्वतःला समजतो, मी आउटस्टँडिंग असा विद्यार्थी होतो. आणि काय असतं, जेव्हा हुशार मुलं जे असतात ना, बऱ्याचशा वेळेला अशी वर्गाच्या बाहेर काढले जातात. कारण वर्गात जे काय चालतं ना त्यांना ते पटकन समजलेलं असतं. आणि मग करायचं काय? मग याची खोडी कर, त्याची खोडी कर, याला त्रास दे, त्याला त्रास दे, कारण ते समजलेलं आहे त्यांना. कारण त्यांच्या ब्रेनला आणखी जास्त खाद्य हवं आहे. आणि जर तेवढं त्यांना मिळालं नाही मग त्याच्या काहीतरी खोड्या करतात आणि मग साहजिक शिक्षक तो त्रास देतो म्हणून त्याला बाहेर काढून टाकतात. तसा म्हटला मी आउटस्टँडिंग विद्यार्थी होतो. आणि तेव्हा आता जग वेगळं होतं, आजच्यासारखं डिजिटल जग इतकं नव्हतं. 22 वर्षापूर्वीची कल्पना करा, तेव्हा ॲनिमेशन नुकतीच सुरुवात झाली होती. त्या माणसानं ही ॲनिमेटेड फिल्म बनवली, त्याचं नाव आहे डू फ्लावर्स फ्लाय. आणि त्याचं मिनिंग मी तुम्हाला सांगत राहील, तोपर्यंत माझे सहकारी ते साहित्य पण लावतील, नंतर प्रयोग दाखवेल मी. आणि त्यांनी एक पुस्तक वाचलं पहा, पुस्तकाचं नाव काय? डेंजर स्कूल. आणि मराठीमध्ये धोका शाळा म्हणा किंवा धोका स्कूल म्हणा त्याला. आणि त्याच्यामध्ये ते पुस्तक मी पाहिलं. इव्हन मी नंतर एका शिक्षकांना DVD बद्दल पण बोलणार आहे. ते पुस्तक मुद्दाम मी त्या DVD मध्ये पण घातलेलं आहे, डेंजर स्कूल. आणि जर तुम्हाला DVD मध्ये नाही मिळालं तर arvindguptatoys.com याच्यावरती ते पुस्तक तुम्हाला डाउनलोड करता येईल, ते फ्री आहे, डेंजर स्कूल. आणि जर तुम्हाला तसंही नाही सापडलं तर तुम्ही मला ईमेल द्या, मी तुम्हाला पाठवून देतो ते पुस्तक. पण प्रत्येक शिक्षकानं किंवा ज्या लोकांना शिक्षणामध्ये काम करायचं आहे त्या लोकांनी वाचावं ते असं पुस्तक. कॉमिक पुस्तक आहे, चित्र आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मुलाच्या प्रगतीला शाळा, जेव्हा मी शाळा म्हणतो ना, मग ती प्रायमरी असू शकते, सेकंडरी असू शकते, कॉलेज असू शकतं, एखादा इन्स्टिट्यूट असू शकतं. एखाद्या मुलाच्या, चांगल्या मुलाच्या प्रगतीला शाळा कशी कशी बाधक असू शकते, तर ते त्या पुस्तकात सांगितलंय. आपण काय करतो, सर्वांना एकत्र असं समजतो. कदाचित या मुलाची गरज वेगळी आहे, या मुलाची गरज वेगळी आहे. आणि असं शिक्षण देण्याची पद्धत नाही की याच्या आवडीनुसार याला, त्याच्या आवडीनुसार त्याला. आपण सर्वांना एकच शिक्षण देतो. त्यामुळे काही मुलांना ते फायद्याच असू शकतं, पण काही मुलांना ते नको आहे, पण तरी घ्यावं लागतं. तर ते डेंजर स्कूल, ते पुस्तक ते वाचल्यावर कळतं की अरे मुलं काय विचार करतात आणि त्याच्यामध्ये काय काय चित्र आहे. फिल्म पाहूया आपण. सर ती चालू करा, डू फ्लावर्स फ्लाय. आणि आवाज त्याचा पहा, मी तुम्हाला आवाजाबद्दल पण बोलणार आहे. आवाज जरा द्या सर त्याला. आणि त्याचं मिनिंग तुम्हाला मी सांगत राहील, कारण भाषा नाही त्याच्यामध्ये, फक्त कॉमिक आहे. येस. आणि त्या हा सर लाईट स्टेज थोड्याशा बंद केल्या चालतील का? आता हे थोडं कमी केलं चालेल. हां आता बस, थँक्यू. मुलं बाहेर कसे शिकतात पहा, निसर्गामध्ये मुलं अशी शिकत असतात पहा. प्रत्येक मूल शाळेमध्ये जाण्याच्या अगोदर प्रचंड शिकलेलं असतं. म्हणजे असं काही नाही की मुलं शाळेतच शिकतात, निसर्गातच मुलं जास्त शिकतात, परिसरातच जास्त शिकतात. आता पाऊस कसा पडतो तुम्हाला काय शाळेत नाही शिकवलं, माहिती आहे तुम्हाला. त्याच्यानंतर विजा कशा चमकतात हे काय कोणी सांगितलेलं नाही तुम्हाला, माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी. त्याच्यानंतर हे तुमचं असं छानपैकी रंगीबेरंगी जग आहे पहा, इंद्रधनुष्य कसं तयार होतं माहिती आहे तुम्हाला. आणि तुम्ही मस्तपैकी खुश होता पहा शाळेच्या बाहेर, शाळेत येण्याच्या पूर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर. आणि ते खरं शिक्षण चालू होतं आणि आम्ही ते शिक्षण बंद करतो, मोठे माणसं. आणि अशा वर्गामध्ये आणून बसवतो तुम्हाला आणि पोपटपंची सुरू होते. थोडासा आवाज वाढवा. आणि अशी पनिशमेंट हा प्रकार अजिबात कुणाला आवडत नाही पहा. छोट्यांना तर नाहीच नाही, पण मोठ्यांनाही नाही. आणि पोरांना असे आपण बाहुले बनवतो, बोलके बाहुले. चावी देऊ चावीच्या खेळण्यासारखे. असं जर भेदरलेलं वातावरण असेल कशी शिकणार मुलं? आणि ही लेक्चर मेथड शाळेतली, जे काही समजत नाही मुलांना. आणि त्याच्या डोक्यात पहा किती प्रश्न आहेत. आपण प्रश्न उडवतो आणि म्हणतो माझं ऐक,
आणि लिहून घे. अरे जर समजलंच नाही तर लिहून घेण्यात काय अर्थ आहे? आणि आता पहा की असे आपण मुला मुलींच्या मध्ये किंवा एकंदरीत विद्यार्थ्यांमध्ये पडदे ठेवतो, एकामेकाशी बोलायचं नाही. आणि खरं म्हणजे मुलं एकामेकाशी बोलून जास्त शिकतात. रात्र आराम करण्यासाठी आहे. सर्व पशु पक्षी असे आराम करतात. आणि हा पक्षी पाहतोय खिडकीमध्ये लाईट आहे, म्हणजे कोणतरी मुलगा जागा आहे. आणि आई वडिलाला वाटतो रात्रभर जागा आहे, अभ्यास करतोय, गोल्ड मेडलिस्ट होईल. आणि त्या मुलाची अशी अवस्था, ना झोप ना अभ्यास. आणि मग आता त्याच्यावरती प्रेशर आहे पहा, सोशल प्रेशर म्हणून यायला आपण वाईट स्वप्न पाहतोय तो. आणि हे पहा आई बाबा काका मामा शिक्षक त्याला खायला बसलेत. आणि शेवटी एकाचा कोण असतो तो बळी होऊन जातो. मग याचा अर्थ काय? जे सांगितले त्याला दुसऱ्याचं करायला लागतं. सकाळी उठल्या उठल्या शाळेची आठवण होते. आणि शाळेच्या बाहेर बोर्ड आहे, गो स्लो, फार डेंजर जागा आहे. आणि शाळेत असा हल्ला गुल्ला. आणि प्रत्येक मुलाची एक प्रवृत्ती असते बघा, तो काय एक्सपेरिमेंट करतो. आता मुलं खेळत खेळत एक्सपेरिमेंट करत असतात पहा. आणि हे खरं शिक्षण. रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन हाच कन्सेप्ट काढला होता की निसर्गामध्ये शिक्षण द्या मुलांना. जे पाहतात ना मुलं ते नेहमी करून पाहत असतात, प्रयोग करत असतात. म्हणजे प्रयोग करणं ही नॅचरल प्रवृत्ती असते मुलांची, ती कुठेतरी आपण डॅमेज करतो. आता त्यांनी ते पहा, फुल कसं झालं, झाड कसं आलं ते पाहिलं, तोच प्रयोग मुलं करून पाहतायत. आणि हे खरं शिक्षण चालू होतं. आणि तेव्हा शाळेची बेल होते. आणि शाळा म्हणजे पहा ते कंपाऊंड पहा, कच्ची जेल. अशा जेलमध्ये आपण पोरांना पाठवत असतो. कसं शिक्षण होणार चांगलं सांगा? आणि सगळ्या शाळेच्या बाहेर हा आवाज असतो. आवडली फिल्म तुम्हाला? हा चल बंद करत आहे. फुगा पण. आता मी तुम्हाला प्रयोग दाखवत जाईल. फिल्म पण आहेत माझ्याकडे आणखी. आणि एक फिल्म अतिशय सुंदर आहे, ती मुख्यतः पर्यावरणावरती आहे. आणि अतुल जे इतकं काम करतात पर्यावरणाबद्दल, आणि ही आम्हाला ती फिल्म पाहायला मिळाली. कदाचित ती फिल्म तुम्हाला मध्यंतरी मी दाखवेल किंवा शेवटी दाखवेल. ती फिल्म मॅन म्हणून आहे. म्हणजे माणूस निसर्गाचा कसं वाटोळा करत चालला एका शब्दात सांगायचं म्हटलं तर त्याच्यावरती फिल्म आहे. पण आधी प्रयोग दाखवतो तुम्हाला. आणि प्रयोग दाखवताना पहा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रिलॅक्स तुम्ही राहा, फक्त डोक्याने इकडे अलर्ट राहा. आणि अगदी जर तुम्हाला विचारायचं असेल मला प्रश्न तर जरूर बोटवर करा किंवा उभे राहून विचारू शकता. आणि हे जे मी प्रयोग तुम्हाला दाखवणार आहेत यातले 90% प्रयोग तुम्हाला घरच्या घरी करता येतील. कुठल्याही लॅबोरेटरीच्या हेल्प शिवाय, मदतीशिवाय घरच्या घरी प्रयोग करता येईल. चला आता मी एक एक तुम्हाला दाखवतो. आणि जेव्हा मी तुमची मदत मागेल ना तेव्हा तुमच्यापैकी काही मुलींना मी स्टेजवरती बोलवल आणि तुमच्याबरोबर प्रयोग करेल. आपण एकत्र करूया प्रयोग. याच्यामध्ये इंटरॅक्शन आम्हाला जास्त आवडतं, म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं होतं बोलणार कमी, मी करून जास्त दाखवणार. आता सर्वजण माझ्याकडे पाहताय. माझ्या हातात काहीतरी आहे. काय आहे हे? धागे दिसत आहेत तुम्हाला, पांढरे धागे दिसत आहेत लांबून. आणि हे जे धागे आहेत ना मुख्यतः हे सिमेंटच्या बॅगचे धागे आहेत पहा, किंवा प्लास्टिकच्या खतांच्या गोण्या असतात ना, खतांच्या गोण्या, किंवा प्लास्टिकची कुठली आजकाल तांदूळ वगैरे अशाच पिशव्यांच्या मध्ये येतो पहा. सिमेंट आपण पूर्वीपासून घेतो आहोत. तर एखाद्या फाटलेल्या पिशवीचे असे 10-12 धागे काढा. आणि हा प्रयोग मुख्यतः या सीझनला होतो. आणि तो तुम्ही प्रयोग केलेला पण आहे. तुम्ही म्हणता हो आम्ही हा प्रयोग केला आहे. आणि हा सीझन म्हणजे काय? हिवाळा. साधारणतः आपल्याकडे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि थोडासा फेब्रुवारीचा काळ कोल्ड सीझन किंवा हिवाळा असतो. आणि ह्या दिवसात हे जरूर तुम्ही प्रयोग करा. धागे घेतले मी पहा, सर्व धागे जवळ आहेत हे. आणि माझ्या हातात दुसरं काही नाही, फक्त कोरडा हात पाहिजे, घामाचा नको किंवा ओला नको, पाण्याचा. आता मी याला 2-3 वेळा जोरामध्ये घासतोय. सर्वांना दिसतंय? हातातही दिसेल, स्क्रीनवर पण दिसेल. आणि 2-4 वेळा घासल्यानंतर हे पहा
आता हे धागे काय झालं याचं, इकडे पहा काय झालंय धाग्यांचं, सेपरेट झाले का एकामेकापासून. आणि माझ्या हाताकडे पहा काय होत आहे, हे पहा हाताकडे चाललंय सर्व ते, आणि माझ्या ते सर्व धागे माझ्या हाताला चिटकले. इनफॅक्ट इकडनं आता जर मी सोडलं ना तर हे पैसे चिटकून बसले ते. तर हे जे करता तुम्ही ना, हे तुम्ही खेळ म्हणून ऑलरेडी केलेलं आहे. जर मी तुम्हाला सहज विचारलं किती मुलांनी कंगवा किंवा प्लास्टिकची पट्टी किंवा पेन केसामध्ये घासून त्याला लहान लहान कागदाचे तुकडे चिटकवलेले आहेत, पहा मागे तुम्ही कॅमेऱ्याकडे पहा, सगळे लोकांचे मुलांच्या हात वर आहेत. याचा अर्थ काय, हे सगळ्या मुलांनी हा प्रयोग केलेला आहे. फक्त अडचण अशी आहे की तुम्ही तो प्रयोग म्हणून केलेला नाहीये, मजा म्हणून केली. आणि मुलं असेच मजा करत करत शिकत असतात. एवढ्या मुलांनी हा प्रयोग केलेला आहे. चला आता याच्या मागचं तुम्हाला मी कारण सांगतो. आता इकडे पहा, हे पहा मी घासल्यावर होतंय काय, माझ्या हातात काय अशी जादू आहे, किंवा तुमच्या हातामध्ये त्या कंगव्यामध्ये त्या पेनामध्ये त्या पट्टीमध्ये काय जादू आहे. जादू वगैरे काही नाही. जादूच्या मागे काय रहस्य दडलंय हे जे सांगतं त्याला तर आपण विज्ञान म्हणतो. जादू नाही, विज्ञान आहे. आता मी तुम्हाला सांगून ठेवतो का, माझं शरीर म्हणा, ही जमीन किंवा ही फरशी, हे स्टेज, हा टेबल, हे स्क्रीन, हा कॅमेरा, डोक्यावरचे केस, हे सगळं जे काय दिसतंय तुम्हाला, पंख्यापासून तर सूर्यापासून चंद्रापर्यंत आकाशगंगेपर्यंत, हे जे सर्व जे बनलंय ना, हे मुख्यतः अणूंच्या पासून बनलंय किंवा ऍटम पासून बनलंय. विश्व हे अणूंचं बनलंय. आणि आता अणू जर तुम्ही जेव्हा म्हणता किंवा ऍटम जेव्हा म्हणता, तेव्हा ऍटमच्या केंद्रकाशी तुम्हाला माहिती आहे, पुस्तकाचं चित्र आहे साध्या तुमच्या हायस्कूलच्या पुस्तकातलं, केंद्रकामध्ये असतो प्रोटॉन आणि त्याच्या बाजूला न्यूट्रॉन, आणि फिरणारा कोण असतो, यस, हे तुम्हाला चित्र डोळ्यासमोर आणा तुम्ही. आणि होतं काय, याच्यामध्ये हे पण अणूंचं बनलेलं आहे. पण याचा एक प्रोटॉनचा जेव्हा मी विचार करतो, एक इलेक्ट्रॉनचा विचार करतो, तेव्हा मला